तर मंडळी, भूमिकन्या ही मालिका 10 जूनपासून आपल्या भेटीला येते आणि मला असं वाटतं की आत्ता प्रेमावर किंवा अशा मालिकांची गरज आहेच, पण ह्या मालिकेची खूप गरज आहे. कारण का आत्ता जे आपण वाचतो शेतकऱ्यांबद्दल वाचून तो विषय तिकडेच संपतो, पण मला असं वाटतं की मालिका प्रबोधनशील ठरणार आहे, घराघरात पोहोचणार. जेव्हा रोज लोक बघतील तेव्हा काही ना काही त्यांच्या मनातही चळवळ सुरू होईल. तर मालिकेची निर्माती श्रुती मराठे माझ्यासोबत आहे. खूप स्वागत आहे श्रुती, कशी आहेस? मस्त मस्त. सध्या प्रमोशन फुल स्विंगमध्ये सुरू आहे, मालिका ही लवकरच भेटीला येते. एक कॅप्टन ऑफ द शिप आणि खूप जबाबदारी आहे जेव्हा आपण असा विषय घेऊन येतो ज्याने खूप रिलेटही होणाऱ्या लोकांना, आणि बऱ्याचदा आपण वाचून त्या मोहिमेबद्दल आणि सोडून देतो, पण जेव्हा मालिका घराघरात पोहोचेल तेव्हा मला असं वाटतं की ही चळवळ सुरू होईल प्रत्येकाच्या मनात. मला असं वाटतं हीच कॉन्सेप्ट तुझी असेल बॅक ऑफ द माइंड. नक्की. मला असं वाटतं की शेतकरी हा विषय खूप वेगळ्या पद्धतीने आपण लोकांसमोर मांडतो आणि ते बाजूला ठेवून मला एका वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर घेऊन यायचं होतं. ते म्हणजे शेती करणं किती महत्त्वाचं असतं, आपली जमीन असणं, त्याच्यावर भाजीपाला उगवणं किती महत्त्वाचं असतं, किंवा धान्य उगवणं किती महत्त्वाचं असतं, किंवा एक शेतकरी किती महत्त्वाचा असतो, हे मला लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. आणि एक थोडंसं त्याच्यावर जाऊन एक मुलगी जर शेती करत असेल तर अजून काय वेगळं होऊ शकतं, ह्याचं सादरीकरण आम्ही भूमिकन्यामध्ये केलेलं आहे. प्रोमोबद्दल मला विशेष सांगायला आवडेल. नवागडी नवराज्य ही मालिका होती तुमची, त्यातही कोकण दाखवलं होतं आणि खूप व्हिज्युअली अपीलिंग होतं. यातही मनसर, मला गौरव म्हणाला की मनसरमध्ये आम्ही शूट केलं. व्हिज्युअली इतकं अपीलिंग आहे आणि खूप मुलगी आणि वडिलांचं नातं खूप क्यूट दाखवलं आहे. लोकेशन्सबद्दल काय सांगशील? निर्माती म्हणून आपण खूप बारकाईने लक्ष देतो लोकेशन काय असेल, तुझा एक वे ऑफ थिंकिंग काय असेल? मला जितकं ऑथेंटिक दाखवता येईल ना तितकं मला दाखवायचं होतं. हॅव्हिंग सेड दॅट आपण चित्रपट करत नाही आहोत, त्यामुळे आपण चित्रपटासाठी ऑल द वे आउट जाऊन, म्हणजे मी अगदी पार जाऊन परभणीमध्ये पण शूट करू शकले असते जर चित्रपट असता, पण मालिका असल्यामुळे आपल्याला वर्षभर ते करायचं असतं, त्यामुळे थोडं लोकेशन फ्रेंडलीसुद्धा किंवा लिमिटेशन्स आपले येतात. पण हे असूनसुद्धा मला ना कुठेतरी ऑथेंटिसिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं. मग कुठे काय करता येईल, तर मग मुंबईत काय करता येईल, मग मुंबईच्या बाहेर काय करता येईल, असं थोडंसं जरा रिसर्च आणि शोध करून आत्ता बऱ्यापैकी आणि खूप छान एका गावातली गोष्ट आम्हाला दिसते आणि ती आम्ही आणली तुमच्यासमोर. खूप क्यूट प्रोमो दिसतात. तुम्ही दोघं आल्यावर पण तुमची या पोस्टरला बघून वेगळी रिॲक्शन होती. जेव्हा ती म्हणाली की मी थोडी कॉन्शियस होते, पण जेव्हा सेटवर गेली तेव्हा अगदी चिल वातावरण होतं. काय सांगशील प्रोड्युसर म्हणून, जेव्हा आता तुमची एक रिॲक्शन इथे, काय डिस्कशन झालं जेव्हा फोटोज बघितल्यानंतर खूप आवडले, कारण आम्हाला माहिती होतं की आम्ही जे कास्टिंग केलेलं आहे, म्हणजे आम्ही ॲज प्रोड्युसर्स नाही पण चॅनल आणि सगळ्यांनी जो एकत्र मत कास्टिंगबद्दल घेतला, ते आम्हाला माहिती होतं किंवा माहिती आहे की परफेक्ट कास्टिंग केलेलं आहे आणि ते सगळे त्यांच्या कॅरेक्टर्सना खरे उतरणार आहे. सो हा एक भाग झाला, पण त्याचं जेव्हा ट्रेलरमध्ये, फोटोशूटमध्ये जेव्हा रूपांतर होतं ना, तेव्हा एक वेगळी तुमची मालिका दिसायला लागते आणि ते बघून आम्हाला दोघांनाही खूप आनंद झालेला आहे. मी म्हणाले की आता गौरवची सुद्धा एक धावपळ सुरू होती. एका साईडला तो, कारण का 2 भूमिका करतो तो, ॲज अ प्रोड्युसर आणि आता अभिनयसुद्धा करतो. एका साईडला फोन सुरू होते, कोणता सीन आहे ते बघतोय मी, तर ती एक धावपळसुद्धा सुरू आहे, पण त्यातही मजा आहे. डेफिनेटली आहे. आणि गौरव खूप आय थिंक पहिल्यांदाच तो, म्हणजे बरेच वेळा असं झालं आहे की एखादी मालिका करतो पण एका वेगळ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये करतो आणि साईड बाय साईड नवागडीचं शूट चालू होतं, पण पहिल्यांदाच असं झालं आहे की एकाच मालिकेमध्ये तो ॲक्टर म्हणून पण काम करतो आणि प्रोड्युसर म्हणून करतो आहे. सो त्याला हेक्टिक जाणार आहे, पण ही वॉज रेडी फॉर इट. म्हणजे हा डिसिजन घ्यायच्या आधी आम्ही खूप त्याच्यावर, तू करू शकशील ना, कारण कामाचा भार तुझा खूप जास्त वाढणार आहे, तुला खूप गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांभाळणार लागणार आहे, पण ही वॉज रेडी. सो तो म्हटलं, तू जर रेडी असतो मग मी पण रेडी असतो, नो प्रॉब्लेम, सो लेट्स डू दिस. मला ना खूप कुतूहल आहे या गोष्टीचं की कसं डिस्कशन, ही प्रोसेस जी असते निर्माता म्हणून, अभिनेत्री म्हणून तुला आम्ही बघितलं आहे, पण आता जेव्हा दोघंही ब्लॅक कॉफी तुमचं प्रोडक्शन आहे, त्याच्यावर जर आपल्याला एक सिरियल करायची किंवा त्याच्यावर एका पॉईंटवर तुम्हा दोघांचं मत जेव्हा एक ठरवायचं असतं, काय प्रोसेस असते बॅक ऑफ द कॅमेरा किंवा बिहाइंड द सीन्स? काय नवीन कॉन्सेप्ट्सना आम्ही सतत काही ना काहीतरी विचार करत असतो, कारण प्रत्येक वाहिनीला वेगवेगळ्या पद्धतीचे कॉन्सेप्ट्स आवडतात. म्हणजे जसं तू म्हणाले की सोनी मराठी हॅज ऑलवेज बीन अ चॅनल जे वेगवेगळे पद्धतीचे गोष्टी लोकांपर्यंत घेऊन आले आहेत. म्हणजे अगदी पठडीतल्या नाही आणल्या आहेत किंवा इन्स्पिरेशनल आणले आहेत, म्हणजे अगदी सास बहू म्हणा किंवा लव्ह स्टोरी बाजूला ठेवून खूप वेगळ्या पद्धतीचे मालिका सोनी मराठी घेऊन आली. सो आम्ही जेव्हा सोनी मराठीकडे गेलो तेव्हा काय घेऊन जायचं किंवा काहीतरी वेगळं काय नेता येईल, तर हा जेव्हा विचार डोक्यात यायला लागला तेव्हा हा विषय आम्हाला ओके वाटला त्यांना घेऊन नेण्यासाठी आणि तेव्हा तो आवडला. सो मग तो फुलवला, मग त्याच्यात काय करता येईल याच्यावर चर्चा झाली आणि मग भूमिकन्या झाली.
राधा ही बावरीनंतर मला असं वाटतं प्रेक्षक तुलाही बघायला उत्सुक आहेत मालिकांमध्ये. सिनेमात तर आपण अलीबाबा शाळेतले चोर पाहिलं तुला, पण मालिकेत किती एक्सायटेड आहेस किंवा आता निर्माती म्हणून रमली आहे? नाही, असं नाही आहे मला मालिका करायचीच नाही असं नाही, पण काहीतरी वेगळं आलं पाहिजे. म्हणजे आत्ता मी अनेक चित्रपट करते, मी तमिळ चित्रपट, तेलुगू चित्रपट करते, मी हिंदी पण करते, मी मराठी पण करते. सो चित्रपट माझं ॲज अन ॲक्टर म्हणून काम चालू आहे. सिरियल एक खूप मोठी कमिटमेंट असते, ती 1, 2, 3 वर्ष किती चालेल तुम्हाला माहिती नाही. सो त्या कमिटमेंटला तुम्ही खरे उतरू शकता का, किंवा तेवढी कमिटमेंट तुम्हाला द्यायची आहे की नाही ह्याचा तुम्हाला विचार करायला लागतो. हॅव्हिंग सेड दॅट तो रोल पण तितका चांगला पाहिजे. म्हणजे अगदीच ऑफर आली म्हणून केली असं नाही, तो रोल किती ताकदीचा आहे, तो मी करायला किती आवडेल हा विचार केला, आणि तसंच जर काय आलं तर मला करायला काही हरकत नाही. मी खूप एक्सायटेड आहे, कारण का प्रोमोच इतका भारी दिसतोय ना. मी लोकेशन्स काय असतील किंवा अजून कास्ट कोण कोण असेल हे बघायला खूप एक्साइटमेंट आहे. थँक्यू सो मच श्रुती. आणि निर्माती म्हणून काय अपील करशील प्रेक्षकांना? मला असं वाटतं की मी आणि गौरवनी एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्या नवीनची सुरुवात नवागडीने झाली. ही दुसरी मालिका आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, आणि ह्यापुढेही आम्ही काहीतरी नवीन दरवेळेस करण्याचा प्रयत्न करू. पण जसं प्रेम आणि जसा रिस्पॉन्स तुम्ही नवागडीला दिला आहे, तोच रिस्पॉन्स आणि तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही भूमिकन्येला द्याल अशी माझी आशा आहे. आमची नवीन मालिका भूमिकन्या ही 10 जूनपासून सुरू होते. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता ती सोनी मराठीवर दिसणार आहे. त्यामुळे ती नक्की बघा, आणि तुमची जी काय प्रतिक्रिया आहे, आवडली नाही आवडली, काय स्पेशल त्यातलं आवडलं आहे, सगळं जर तुम्हाला आम्हाला कळवायचं असेल तर आमचे सगळे सोशल मीडिया हँडल्स तुमच्यासाठी ओपन आहेत, तर जरूर कळवा आणि भूमिकन्या नक्की बघा. थँक्यू सो मच श्रुती, आणि असा कॉन्सेप्ट घेऊन आल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. थँक्यू.